निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे गेल्या 3 दिवसांपासून लेखणी बंद आंदोलन सुरू। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रशासनाच्या मुख्य आधारस्तंभ असलेल्या सर्व विभागातील लिपिक संवर्गाच्या 4थ्या वेतन आयोगापासून वेतन श्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, तशाच जुनी पेन्शन योजना लागू करणे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपाच्या प्रतीक्षा सूचीवर असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे, गोदावरी महामंडळास स्वायत्त करत असताना वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचं वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फत करणे या मागण्यांकरता आंदोलन करण्यात येत आहे। त्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राज्यभर लेखन बंद आंदोलन चालू आहे। त्याला पाठिंबा म्हणून धाराशिव जिल्हा परिषद कर्मचारी वर्ग व आरोग्य विभाग यांनी गेल्या 3 दिवसांपासून काळ्या फीत लावून लेखन बंद आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात कनिष्ठ प्रशासन अधिकारी मुळे, कोंडेकर SM, श्रीमती शिंदे, श्रीमती दाभाडे, श्रीमती जगताप, किरण घोलप, शेळके SM व इतर कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा परिषद कर्मचारी गेल्या 3 दिवसापासून त्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहेत। त्यानिमित्त वाशी पंचायत समितीवर आंदोलक गेल्या 3 दिवसापासून बसलेले आहेत। त्यांच्या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत हे आपण मुळे साहेब यांच्याकडून जाणून घेत आहोत। माझं नाव राजेश शिवाजीराव मुळे, मी पंचायत समिती वाशी येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहे। तसेच जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी युनियनचा मी तालुका अध्यक्ष आहे आणि आमच्या संघटनेच्या विविध मागण्या आहेत। त्या विविध मागण्याच्या संदर्भामध्ये आम्ही दिनांक 16 तारखेपासून लेखणी बंद आंदोलन केलेलं आहे आणि सविनय मार्गानं आम्ही कामकाज चालू ठेवलेलं आहे। फक्त काम बंद आहे, काळ्या फिती लावून कामकाज चालू आहे। आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत, त्याच्या आमच्या मागण्या वेतन त्रुटी दूर करणे, 4थ्या वेतन आयोगामध्ये आमच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि बाकीचे जे केडर आहेत ते फार पुढे गेलेले आहेत, परंतु आमचं जे केडर आहे लिपिकवर्गीय ते खूप मागं राहिले। त्यामुळं आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला, पण आम्हाला अद्यापर्यंत यश आलेलं नाही। त्यासाठी आम्ही हे आंदोलन फार मोठ्या ताकदीनं उभा केलेलं आहे। दुसरी आमची मागणी काय आहे की जे अनुकंपावर जे 2005 पूर्वी जे सेवाज्येष्ठता यादीमध्ये होते त्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळावी, तसेच 2005 नंतर लागलेले जे कर्मचारी आहेत त्यांना पण पेन्शन मिळावी। अशा आमच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे, परंतु शासनानं आम्हाला कुठल्याही प्रकारचं सकारात्मक घेतलेलं नाही। त्यामुळं आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमचं आंदोलन वरवर तीव्र होत जाईल। तर शासनाला आमची कळकळीची नम्र विनंती आहे की आमच्या सर्व मागण्या आणि आमच्या बाकी सगळ्या अडचणीवर तात्काळ तोडगा काढावा, अशी मी आमच्या संघटनेच्या, जिल्हा संघटनेच्या, तालुका संघटनेच्या वतीनं विनंती करतो। आणि आज आम्ही खुलर समितीचा निषेध करीत आहोत। खुलर समितीची स्थापना झाली, त्या खुलर समितीमध्ये आमच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्याला कुठल्या प्रकारची भरीव अशी कोणती प्रकारची दिलेली नाही। त्यामुळं आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे आज, आणि इथून पुढची रूपरेषा आमच्या ठरल्याप्रमाणे होणार आहे आणि आम्ही सर्व कर्मचारी, अधिकारी, लिपिकवर्गीय एका ताकदीनं उभं राहून या आंदोलनाचं पुढे चालू ठेवणार आहेत। धन्यवाद। नमस्ते, माझं नाव सुमन पवन दाभाडे, मी कनिष्ठ लिपिक आरोग्य खात्यामध्ये आहे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वाशी। मी जे महाराष्ट्र लिपिक संघटनेची राज्य समन्वयक आहे। आमचं दिनांक 16 तारखेला केलं नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये केले जाईल, आमच्या राज्याध्यक्षाच्या सांगितल्याप्रमाणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.